नमस्कार, मी कृषी सल्लागार गणेश घुडे. आपण आज कांदा पिकवणे आणि कांदा टिकवणे ह्या गोष्टी चर्चा करणार आहोत. जेणेकरून आता कांदा आपण असा पिकवलेलाच आहे. एकदम सुंदर कांदा पिकलेला आहे, पाहू शकता. याची लाली कुठपर्यंत पाहू शकता आपण आलेली आहे. एकदम जबरदस्त आहे बघा, पूर्ण शेंड्यापर्यंत लाल कांदा आहे. परंतु हा कांदा टिकण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, काय कॉम्बिनेशन दिलं पाहिजे, यामध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन सांगतो. आपल्याला मार्केटमध्ये ओनिकेटर आपल्याला 300 पिशवीला 5 किलो ओनिकेटर वापरायचं आहे. त्यामध्ये मी अजून एक कॉम्बिनेशन सांगेन तुम्हाला. टेक्झा, आपल्या टेक्झा 300 पिशवीला फक्त 500 ग्रॅम वापरायचं आहे. यामध्ये कंटेंट काय आहे, टेबेकॉनोझोल आणि सल्फर 65%, टेबेकॉनोझोल 10%. असं एकत्रित कॉम्बिनेशन करू. ज्यावेळेस आरण करतो आपण त्यावेळेस आरणीवरती टाकायचं आहे, जेणेकरून आपला कांदा साठवणूक योग्य होईल आणि टिकवण क्षमता पण योग्य राहील. ज्या ठिकाणी कांदा कोजळी पकडत असेल किंवा काळा पडत असेल, असाच्या असा कांदा शेवटीपर्यंत निघेल आणि कांदा खराब होणार नाही. असं कॉम्बिनेशन आपण सांगत आहोत आणि याचे रिझल्ट आपण मागच्या वर्षी अतिशय जबरदस्त घेतले आहे. त्यामुळे 100% विघ्नर कृषी केंद्राला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.